सर्व शेतकऱ्यांचं डाळिंब चालू बहार व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण संपूर्ण आता हा प्लॉट आहे डाळिंबचा जवळपास 1 एकरच्या आसपास प्लॉट आहे. तर आपण ह्या प्लॉटचा आपण तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे की सुरुवातीला रेस्ट पिरियडपासून जे की शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत आपण संपूर्ण ह्या प्लॉटचं आपण नियोजन तुमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून आपण तुम्हाला शेअर करणार आहे. तर हे व्हिडिओ कंप्लीट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आजचा पार्ट पहिला आहे. तर ह्या पार्टमध्ये आपण पाहणार आहे की डाळिंब बहार धरायच्या अगोदर आपण डाळिंब बागेची कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे किंवा त्याचं नियोजन आपण कशा पद्धतीनं करू शकतो ह्याचं एक बेसिक डिस्कशन आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर चला बघूया की आपण आत्तापर्यंत ह्याची कशा पद्धतीनं काळजी घेतलेली आहे. तर शेतकऱ्यांना सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, जर जुनी बाग असेल तर ज्या बागेचं हार्वेस्टिंग पूर्ण झालेलं आहे त्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्या पुढल्या बहाराचं नियोजन करण्यासाठी तर समजा आपण जून जुलै ऑगस्ट ह्या टायमिंगला जर आपली अगोदरच्या मालाची हार्वेस्टिंग झाली असेल तर आपल्याला पुढचा बहार घ्यायचा असेल जानेवारीत, तर आपल्याला तिथून 3 महिने अगोदर ऑक्टोबरमध्येच आपल्याला नियोजन करावं लागतं. तर आपण ही जी बाग पाहतोय हे आपण जानेवारीचा बहार आपण धरलेला आहे का, तर ह्याची छाटणी झालेली आहे 1 जानेवारीला. तर ह्याचं नियोजन आपण 3 महिन्या अगोदर चालू केलेलं होतं. तर नियोजनामध्ये आपण काय केलेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बाग ही रेस्ट पिरियडवर सोडायची आहे. रेस्ट पिरियड म्हणजे अशी अवस्था असते बागेची की ज्यामध्ये आपण बागेची जी काडीची जाडी असते, आता समजा ही काडी आहे तर ही परिपक्व करून घेण्याचं काम हे रेस्ट पिरियडचं असतंय. आणि किंवा जे काय काडीतलं स्टोरेज म्हणतो आपण हे पूर्णपणे वाढवून घेण्याचं काम हे रेस्ट पिरियडमध्ये होत असतंय. आणि रोगांचा पण प्रादुर्भाव हा रेस्ट पिरियड कंप्लीट केल्यामुळं कमी येतो. आणि त्याचा दुसरा एक फायदा म्हणलं तर जे काय आपण पुढला बहार धरणार आहे तर त्या बहाराच्या जी काय सेटिंग असेल फ्लावरिंग असेल ते हे योग्य प्रमाणात पुढं मागं न होता व्यवस्थित एकाच टायमिंगला पूर्ण फ्लावरिंग कंप्लीट होते. तर ह्याच्यासाठी रेस्ट पिरियड ही घेणं गरजेचं आहे. तर हा रेस्ट पिरियड कमीत कमी म्हणजे साधारणतः 3 महिन्याचा असला पाहिजे. तर या रेस्ट पिरियडमध्ये आपल्याला काळजी काय घ्यायची, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या बागेसाठी बेसल डोस भरून घ्यायचा आहे. साधारणतः हा प्रयोग कुठलाच शेतकरी करत नाही. तर याचं मागचं तुम्हाला कारण पण सांगतो. रेस्ट पिरियडमध्येच आपण बेसल डोस भरण्याचं कारण, तर जे आपण रेस्ट पिरियडमध्ये काय करणार आहे, बागेला आपण पाणी पण सोडणार आहे, पण पाणी अशा प्रमाणात सोडायचं आहे की ज्यामध्ये झाडाला नवती फुटली नाही पाहिजे. आणि इतकं पाणी सोडायचं नाही आणि पाणी इतकं पण कमी करायचं नाही की झाड पूर्णपणे जळून जाईल किंवा मेलं पाहिजे. अशा पद्धतीनं पाणी सोडायचं नाही. पाणी कशा प्रमाणात सोडायचं की झाड फक्त जिवंत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आता जमिनीप्रमाणे ज्या त्या जमिनीच्या नियमानुसार आपल्याला पाणी सोडायचं. समजा काळी जमीन असेल तर दीड महिन्यातून एकदाच पाणी सोडायचं आहे, ते पण 10 मिनटं 5 मिनटं अशा पद्धतीनं. किंवा खडकाळ जमीन असेल तर 15 दिवसातून एक 5-10 मिनटं, ज्या त्या जमिनीवर ते पूर्णपणे डिपेंड आहे. तर अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण बेसल डोस भरणार आहे, आता इथं पण तुम्ही पाहू शकता की बेसल डोस भरलेला आहे याच्यामध्ये. हे पहा, हा बेसल डोस भरलेला आहे. तर बेसल डोस अशा काय एका कारणासाठी भरायचा आहे की काडीला आपल्याला परिपक्व होण्यास मदत होईल. फक्त एवढ्याच कारणासाठी आपण बेसल डोस भरायचा आहे. आणि बेसल डोसमध्ये जर खत वापरायचं म्हणलं तर साधारणपणे तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा ही आपल्याला जास्त ठेवायची आहे, जेणेकरून काडी मॅच्युअर होण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते. आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जरी वापरलं तरी चालतंय का, तर जे काही बुरशीजन्य रोग आहे, मर रोगाचे जे काही बुरशीजन्य रोग असतात ते पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी अशा पद्धतीनं करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट पाण्याचं तर तुम्हाला सांगितलं. आणि तिसरी गोष्ट, जर शेतकऱ्याकडं शेणखताचं टाकण्याचं जर हे होत असेल तर शेणखत पण तुम्ही टाकू शकता. आणि नंतर आता हा 3 महिन्याचा कालावधी अशा पद्धतीनं पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर 3 महिने पूर्ण झाल्यानंतर नंतरचा टास्क येतो म्हणजे तो छाटणी. आपण आता ह्या बागेचं तुम्हाला
म्हणजे दिसत असेल की आपण छाटणी पण या बागेची पूर्णपणे करून घेतलेली आहे. तर ह्या बागेची छाटणी झालेली आहे 1 जानेवारीला. तर छाटणी ही शक्यतो व्यवस्थित करायची आहे, जे की अनुभवी कामगार आहेत छाटणी करणारे, त्यांच्याकडूनच करून घ्यायची आहे. का तर त्यांना माहीत असते की कुठल्या काडीवर तेलाचा स्पॉट आहे. तर हे नियोजन हे फक्त अनुभवी माणसालाच समजतं. शक्यतो तशाच कामगारांकडून छाटणी करून घ्यायची आहे. आणि छाटणी झाल्यानंतर पुढचा हे म्हणलं तर छाटणी पूर्ण झाली की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे. ते कशासाठी? तर जे काय आता समजा छाटणी झालेली आहे, आता ही छाटणी पूर्ण झालेली आहे, हे तर बुरशीजन्य रोगांचा अटॅक होत असतो किंवा जे काय आपल्या काडीवरती बुरशीचे स्पॉट असतील, तेलाचे स्पॉट असतील, हे पूर्णपणे नष्ट होण्यासाठी आपल्याला बोर्डो मिक्सचरचा एक साधा स्प्रे घ्यायचा आहे. ही जी छाटणी झाल्यानंतर 24 तासाच्या आत हे स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं काम करायचं आहे की आता या झाडामध्ये तुम्ही पाहू शकता की आपण बुडाला एक पेस्टिंग लावलेली आहे, काव पेस्ट. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक झाडाला ही काव पेस्ट लावणं गरजेचं आहे. तर याचा फायदा काय होतो? आता बरेच शेतकरी म्हणतात की यांना फक्त खर्च वाढतंय, ह्याचा फायदा काय बागेला होत नाही. तर तसं नाही. आता तुम्ही प्रत्येक शेतकरी ऐकून असतील की सांगोला भागातील जे काय डाळिंबच्या बागा गेलेल्या आहेत, हे तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं येत होतं की विल्टिंगमुळं गेलेत किंवा बाकीच्या इतर रोगांमुळे गेलेत. तर तिकडच्या बागा जाण्याचं कारण हे प्रमुख कारण म्हणलं तर स्टेम होल बोरर किंवा पिन होल बोरर ह्या दोन्हीपैकी एका कुठल्या तर किडींमुळं ह्या बागा गेलेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत. तर त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपण ह्या काव पेस्टचा वापर करणं गरजेचं आहे. तर हे मिक्सचर तयार करण्यापूर्वी आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, तर ह्याच्यामध्ये कुठले कीटकनाशक, बुरशीनाशक घ्यायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर ज्यावेळेस आपण मिक्सचर तयार करतोय त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकचा पण वापर करायचा आहे. बुरशीनाशक कुठलं घ्यायचं आहे, तर टिल्ट या बुरशीनाशकचा आपण वापर करायचा आहे. आणि कीटकनाशक जर म्हणलं तर आपण गॅस पॉयझनसाठी आपण हमला, जे की क्लोरोसायपर, दोन्ही टेक्निकल कंटेंट येतात त्याच्यात. तर हमलाचा आपण त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. आणि एक अळीसाठी इमामेक्टिनचा पण आपण त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. तर ह्याचं आता ह्या तिन्ही मागं वापरण्याचं कारण म्हणलं तर जे काय आपल्या ह्याच्या बागेवरती जे काय स्टेम होल बोरर किंवा पिन होल बोरर आहेत, तर हे जे कीड आहे ही झाडाच्या बुडाला होल तर पाडतेच, पण त्याचं एकमेव खाद्य म्हणलं तर हे पूर्णपणे बुरशी आणि झाडाचं न्यूट्रिशन असतंय. तर कीड ज्या बुरशींवर जगते त्या बुरशी नष्ट करण्यासाठी आपण टिल्ट या बुरशीनाशकचा वापर करायचा आहे. आणि क्लोरोसायपरचा, जे की हमला आपण कीटकनाशक घेणार आहे, तर याचं वापरण्याचं मागचं कारण, ज्या ठिकाणी आपलं पिन होल बोरर किंवा स्टेम होल बोररनं होल केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ह्या कीटकनाशक तिथं आपण लावल्यावर तिथं गॅस तयार होतो. ते काय पॉइझन असतंय, त्याच्यामुळं त्या गॅस पॉयझनमुळे किडी मारण्याचं शक्यतो मरून जाते. आणि जे काय खोडावर आळीचा पण प्रादुर्भाव कधी कधी होतो. तर त्याच्यासाठी आपण इमामेक्टिन या कीटकनाशकचा वापर करणार आहे. तर अशा पद्धतीनं 2 कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि काव, अशा पद्धतीनं ह्याचं मिक्सचर तयार करून आपल्याला पेस्टिंग करून घ्यायची आहे. जी की आता व्हिडिओमध्ये दाखवतोय अशा पद्धतीनं पेस्टिंग आपल्याला पूर्णपणे करून घ्यायची आहे. तर ह्याला आता याचं प्रमाण म्हणलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना प्रमाण माहीत नाही. तर ह्याचं प्रमाण आपल्याकडं जर साधारण 1 एकर बाग असेल तर काही शेतकऱ्यांची 430, 450 अशी झाडं बसतात एका एकरमध्ये. तर आपल्याला एका एकरच्या ह्याच्यासाठी आपण 8 किलो काव पेस्ट, जी की बकेटमध्ये येते मार्केटमध्ये, कुठल्याही कंपनीची अवेलेबल होती, ती साधारण 8 किलो घ्यायची आहे. ती संध्याकाळी आपल्याला एक 20 लिटर पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या कीटकनाशक आणि बुरशीनाशकचं त्याच्यात मिक्स करायचे आहेत. आणि हे पूर्ण मिक्स केल्यानंतर आपल्याला बुडावर अशा पद्धतीनं खालून 1 ते 1.5 फुटापर्यंत आपल्याला पेस्टिंग करून घ्यायची आहे प्रत्येक झाडाला.
तर अशा पद्धतीनं आपण छाटणी बहार धरण्याच्या अगोदर पूर्वतयारी बागेची अ, आतापर्यंत जशी सांगितली तशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण करायची आहे. तर ह्या पेस्टिंगचा आणि जे काही खत सांगितले तर अशा पद्धतीनं ह्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे. तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आपण छाटणी घेतल्यानंतर आपण इथ्रेलचा स्प्रे केव्हा घेतला पाहिजे, त्याचं प्रमाण कसं घेतलं पाहिजे आणि जे काय दुसरं मॅनेजमेंट असेल. आता समजा हे काही ठिकाणी फ्लावरिंग दिसतंय तर ह्याचं काय करायचं, तर हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपण या पूर्ण बागेचं पूर्ण बहारचं आपण नियोजन आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतर डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.